रामकृष्ण हरी माऊली वारीच्या वाटेवर या कार्यक्रमामध्ये आपण दररोज नवीन नवीन व्यक्तींना भेटत आहोत. नवीन नवीन वारीतील घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण एका वारकरी शिक्षण संस्थेची माहिती आपल्याला देणार आहोत. आणि ही वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे जे काही विद्यार्थी आहेत, आम्ही पाहत आहोत की आळंदीपासून पायी वारी करत आहेत. छोटे छोटे मुलं इथं सासवडच्या घाटात असतील, जे काही वारीमधील पायी प्रवास आहे, ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता या ठिकाणी पायी वारीचा आनंद घेत आहेत. आपण या वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्त परायण शेकापुरी महाराज आणि त्यांची श्रीमद भगवद्गीता वारकरी शिक्षण संस्था वाखरी या शिक्षण संस्थेची सगळी माहिती आणि त्यांच्याकडे किती विद्यार्थी आहेत आणि कधीपासून हे वारी करतात त्यांची माहिती घेऊ. रामकृष्ण हरी महाराज, आपले पूर्ण नाव सांगा आणि आपल्या संस्थेत किती विद्यार्थी आहेत आणि कधीपासून हे वारी करतात विद्यार्थी, ही सगळी माहिती सांगा. आमच्या संस्थेचं नाव श्रीमद भगवद्गीता वारकरी शिक्षण संस्था. मी संस्थेचा अध्यक्ष ओंकार महाराज सोळंके. जवळजवळ आम्ही 30 ते 35 वर्ष झालं आम्ही वारी करतो. आमच्या वडिलांपासून वारी आहे. आमचे वडील बाबूराव महाराज शेकापुरे सोळंके मोठे गायनाचार्य आहेत. त्यांच्यापासून आम्ही वारी करतो. ते थोडी तब्येत त्यांची या वर्षी असल्यामुळे मी वारीला आलो मुलं घेऊन. आता 10-11 मुलं घेऊन आलो. आमचे 30 मुलं आहेत सगळे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. सगळे आमचे आहेत मुलं. आळंदीतून आले का? हो, आळंदीतून आलो. बर. आळंदीत इतका पाऊस होता तरी पण आपले सगळे विद्यार्थी आपण कसे आले? थोडं पुण्यात थांबलो. बर. वर्ण सूचना जसे येईल तसे आज्ञेचं पालन करून आम्ही पुण्यात थांबलो. मग तिथनं परत आमची सोय झाली. सकाळी किती वाजता तुम्ही ह्या मुलांचा प्रवास सुरू होतो? सकाळी 3ला उठणे, सगळे कपडे आवरणे, ओळखटी गाडीत टाकणे, तास 2 तास परत झोपणे, परत 6 वाजता परत चालायला लागायचं. आपले सगळे विद्यार्थी आणि आपण कोणत्या दिंडीत चालत असता? आम्ही रथामागे 95 नंबर साहेबराव नाना वारकरी यांच्या दिंडीमध्ये. बर बर. आता एकूण 11 विद्यार्थी आहेत का? हे वेगवेगळ्या भागातून आलेले, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आले विद्यार्थी? काय टिंबुर्णे, काय पुण्यातले आहेत, काय माळशिरस तालुक्यातलेच आहेत, काही इकडले आटपाडीतले आहेत, दिगंचे वगैरे. बर. आता वारकरी शिक्षण संस्था म्हणल्याच्या नंतर फार मोठी जबाबदारी आहे आणि आपण मागच्या काही काळामधले जर घडामोडी बघितल्या तर काय जिम्मेदारी आहे वारकरी शिक्षण सांभाळताना तुमच्याकडे? काय जिम्मेदार आपण चांगलं राहायचं. बाकीचं काय जिम्मेदारी आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं त्यांना शिक्षण देत राहायचं. बाकीच्या घडामोडी तर काय चालू राहतातच सगळीकडे. बरोबर. आता जे वारकरी शिक्षण संस्था टाकत असताना पालकही वेळोवेळा विचार करलेत, मग ते कशामुळे विचार करले त्याचंही काही आपण चिंतन केलं का? आता एक करणार आणि 17 जणांना त्याचं बघावं लागणार, ते तर चालू राहतं. ते त्याच्यामुळं बाकीच्याकडनं लक्ष द्यायचं, आपण आपलं काम चांगलं ठेवायचं. बरोबर. बाकीचं काय काय वेळेस असं होतं पालक पण विरोध लागतो. आता जवळजवळ मी काय मला माझ्या संस्थेत विद्यार्थी पण आले होते, महाराज आम्हाला माळ नकोय, फक्त शालेय शिक्षण द्या. म्हणजे थोडक्यात काय आता वारकरी शिक्षण संस्थेला हॉस्टेल टाईप पण बघायला लागले. थोडं असं पण आहे. पण आम्ही आमच्या वारकरी संप्रदाय नियमन आम्ही घरात माळ असेल तर आमच्या संस्थेत ठेवा. आपण वारकरी शिक्षण संस्था प्लस शालेय शिक्षण पण देतो आपल्या संस्थेत. बरोबर. बऱ्याच पालकांची अशी बी काही अवस्था असते की 6च महिन्यात आमचा विद्यार्थी कीर्तनकार झाला पाहिजे, असे काही तुमच्याकडे काय आले का अनुभव? अहो, आता माझ्याकडे 8वीचे 9वीचे मुलं आहेत, त्यांना जवळजवळ 3 चा 4चा पाढाच पाठ नाही आणि त्यांच्या अपेक्षा कीर्तनकार ही राहावं ही बी राहते. म्हणजे महाराज लोकांना दाबून बुक्याचा मारा असल्यागत सगळं असंच आहे सगळं. काय मुलं एवढी ही आहेत का अक्षरशः सर सुद्धा आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या ह्याला काही शिकवणं होणार नाही, जेवढं होईल तेवढं वेळ होईल. काय होतं, ज्या विद्यार्थ्याला काहीच येत नाही पालकाला वाटतं जाऊ दे तिकडे मुर्दुंग का होईना ते वाजीन तिकडे नाही काही आलं नाही काय. आणि खरंय, बरोबर आहे की पालकांची फार मोठी जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व गुण संपन्न मुलगाच चांगला कीर्तनकार होऊ शकतो, चांगला गायक होऊ शकतो. त्याला तिकडे काहीच येत नाही आणि तुम्ही जर वारकरी शिक्षण संस्थेत आणून टाकत असाल तर मग त्याला इकडे काय येणार आहे? चांगला मुलगा तुमच्या संसारात कामी आला पाहिजे आणि ज्याला काही येत नाही ते जाय वारकरी शिक होय असं जमणार नाही. वारकरी चांगला शुद्ध सात्विक असला पाहिजे आणि तो सर्व गुण संपन्न असला पाहिजे. वारकरी संप्रदायात आपल्यात एक आहे, एक पकवास शिकल मुलगा, कीर्तन शिकल, गायन शिकल किंवा प्रवचन करायला शिकल किंवा शालेय शिक्षणात काय तर होईल. 5-6 त्याच्या आयुष्यात घडण्यासाठी गोष्टी आहेत वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. फक्त थोडा वेळ काढला पाहिजे पालकांनी. जर आपला मुलगा त्यांना माहित असेल आपला मुलगा थोडा स्लो आहे तर त्यांनी बी वेळ काढला पाहिजे.
मुलाला पण जास्त डिप्रेशन देऊन अभ्यास करणं चुकीचं आहे. बरोबर. त्यांना सहज हसत खेळत आता अभ्यास तेवढे आम्हाला तिसरं वर्ष आम्हाला 2 वर्ष तेवढे अनुभव पण आले की मुलं मग लवकरच घडवा लवकरच करा. महाराज मुलाला काहीच ना आपण तुमचा मुलगा पण तेवढा स्लो आहे की पालकांनी बी काहीतरी थोड्या नाही, बरोबर आहे. महाराजांचं प्रमाण आहे की तुका म्हणे येथे नचले तातडी आणि प्राप्त काळ घडी आल्या विण. आपण पाहतो की जे लवकर येणार, आता एखाद्या वेळेला तुराट्याचा जसा जाळ आहे की लवकर इजत आहे आणि तशा पद्धतीने हे बी जर तुम्ही या ठिकाणी वेळ जर जास्तीत जास्त दिला तर तो मुलगा पुढे जाऊन घडणार आहे. आपण बरोबर काही विद्यार्थी आहेत. वागा, तुझं नाव काय आहे? तुझा जिल्हा कोणता आहे? सोलापूर. आणि तालुका? माडा. माडा. आता तुझं शिक्षण कितीला चालू आहे? 6वीला. 6वीला आहेस. आणि या शिक्षण संस्थेत कधी किती दिवसात झालं प्रवेश घेतलाय? 2 वर्ष. 2 वर्ष झाली. दुसरं वर्ष चालू आहे. बरं. तर आता काय काय शिकला सध्या शिक्षण संस्थेमध्ये? आता 2 वर्ष म्हणल्यावर कमीच वेळ आहे, तरी पण थोडंफार काहीतरी काय दुसरं भगवद्गीतेचे काही श्लोक पाठ केलेत का? कोणते पाठ केले ते आम्हाला एखादा आपल्या प्रेक्षकांना. 12 अध्याय पाठ. बरं. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्याय. अर्जुन वाच एवं सततयुक्ताये भक्तास्तां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगयुक्तमाः. श्री भगवान वाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते नियुक्ततमा मताः. एतोऽक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय. टाळ्या वाजवायच्यासाठी, ओंकारसाठी टाळ्या वाजवा. आणि तुझं नाव काय रे? कृष्णा. तुझा जिल्हा? सोलापूर. सोलापूर. तुला कोणता श्लोक पाठ आहे? 12वा अध्याय पाठ केला? बर म्हण. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्याय. अर्जुन वाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगयुक्तमाः. श्री भगवान वाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते मे युक्ततमा मताः. कृष्णासाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराज तुमचं नाव काय? पार्थ सागर पार्थ. आणि जिल्हा? सोलापूर. बरं. तुम्ही काय 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 मृदंग वाजता का? कसं काय आपलं मृदंग. मृदंग? हा. किती बोल पाठ केले आतापर्यंत? सरपडी मात्रा 8. वा वा. टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी एकदा. अत्यंत सुंदर अशा प्रकारे. आणि महाराज हे किती वर्षापासून तुम्ही या वारीत आणताय विद्यार्थ्यांना? नाही, यांचं दुसरंच वर्ष. गेल्या वर्षी 4-5 आणले होते ते. बरं. आता या वर्षी यांचं दुसरं वर्ष. नको म्हणत होते तरी मी मला म्हणले आम्हाला यायचे, रडत होते. बरं मी येतो आता. या काय काय जण जे आजार आहेत ते ट्रक मध्ये आहेत. बरं. लहान आहेत ते आणले थोडे. सर्व वारकरी या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या सोबत महाराज, तुमचं नाव काय? एक सुंदर आम्हाला एक चरण तुकाराम महाराजाचं गाऊन दाखवा. आणि आपल्या या सगळ्या महाराज वारकरी शिक्षण संस्थेला आमच्या माऊली कीर्तन सोहळा या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि आपलं हे जे कार्य आहे ते असंच अविरत चालू राहावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. आणि विद्यार्थी घडवा. पालकांनाही विनंती आहे की कीर्तनकार होईलच या अपेक्षेनं आपण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकू नका. वारकरी शिक्षण संस्था म्हणजे कीर्तनकार नाही जरी झाला तरी तो एक चांगला उत्तम नागरिक या देशाचा बनेल आणि वारकरी संप्रदायाची चांगल्या प्रकारे सेवा करेल. ही अपेक्षा, कीर्तनकार होईल अथवा नाही होईल ते त्याचं प्रारब्ध आहे, परंतु चांगला नागरिक मात्र नक्कीच आपल्या वारकरी शिक्षण संस्थेत घडेल. आपण महाराजांच्या मार्फत एक भैरवी चांगल्या प्रकारे गा आणि या मुलाखतीचा आपण शेवट करू. रामकृष्ण हरी. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण वावा, तुझा विसरण भावा, गुण गाई
न आवडी गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी गुण गाई न आवडी गुण गाई न आवडी. एक शेवटचा प्रश्न विचारतो, वारीचा अनुभव. सकाळी उठताना तुम्हाला काय वाटतंय विद्यार्थी मित्रांनो? काय म्हणजे उठाव वाटतंय का झोपाव? हो उठा वाटते म्हणजे कंटाळा येत नाही? नाही आणि चालत असताना पाऊस जर आला तर मग कागद द्यायची कापड आहेत, म्हणजे कंटाळा वगैरे नाही काय कोणाला ताप बुखार वगैरे याच्यातून? नाही गाडी गेली तर बर बर. तुमचं कृष्णा महाराज सकाळी कस काय वाटतंय? चांगलं वाटतंय. तू अरे चांगलं वाटत. कितला 2:30ला उठता का 3ला तुम्ही? 3 सगळ्यांचा अनुभव खूप छान आहे. आपण बघत असतो की सकाळी 2:30-3ला उठून हे सगळे वारकरी चालतात आणि पांडुरंग परमात्माची वारी करतात. खऱ्या अर्थाने ही वारी आहे आपल्या समतेची, न्यायाची आणि पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारकरी संप्रदाय आहे आणि ती ओळख अशीच आपल्याला कायम ठेवायची. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की माऊली कीर्तन सोहळा या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिठ श्री ज्ञानदेव जगद्गुरु महाराज की जय.